नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. पोचलो युनिव्हर्सिटीला. हे बघा, सकाळचे 8:30 वाजलेत. पहिला लेक्चर मेड व्हायचं आहे, तर लवकर जाऊया. सफल होतोय भाई लोक, सफल चालू झाला. तर आपण चाललोय HMO बिल्डिंगला, रशियनच्या लेक्चरला. तर 3 तास लेक्चर आहे. पहिला लेक्चर गेलो एवढ्या फ्लोमध्ये धावत ना, लेक्चरच कॅन्सल होता. त्याचा डोका फिरलेला ना. मग थोडा वेळ बसलो अभ्यास करत, मग थोडा वेळ इथं बसलो, कॅन्टीनमध्ये बसलो. आता चाललो आम्ही लेक्चरला. जाम हेवी स्नोफॉल होतं, तुम्हाला दिसत असेल. थोडं हेवी होत राहिला ना, अजून हेवी होईल. आणि मग बाहेर आलो ना 3 तासानंतर, ते अख्खं भरलेलं असेल फ्लोर वगैरे. असं आहे इथं. अचानक व्हायला लागले. आता टेम्परेचरचा काहीतरी झाला असेल ना. देखा साईराज डी बोय 40च्या 40 बरोबर, ते पण 40 सेकंदात. डेंजर आहे भाई. हे डुचके बाबा कोण आले. तर गाईज, आता आमचा रशियनचं लेक्चर झालेलं आहे. आता आम्ही चाललोय 1 नंबर बिल्डिंगला, हिस्ट्री ऑफ रशियाच्या लेक्चरला. भाई रशियाची हिस्ट्री पण वाचता आम्ही. डेंजर आहो आम्ही, काय पण वाचता. आताच आमचा 1 नंबर बिल्डिंगला लेक्चर होता झाला. आता आम्ही चाललोय जिमला. जिमला जाऊ आता मस्तपैकी. आज मारू आपण चेस्ट, ट्रायसेप, आणि मग बघू कसा काय येतो. जिमला आलो आता. जिममध्ये आज जाम पोरं आहेत आपली, 2, 3, 5 जण सगळी वर्कआउट करतात. मी आता ही मशीन मारत घेतली. चेस्ट मारायची मला. एक मशीन मारली मी इन्क्लाइंडवर, ते स्मिथ मशीनवर. आता दुसरी ही मारता. बघू नंतर, अजून आहेत जाम मशीनी आहेत. तो वर्कआउट झालेला आहे आमचा. बॉडीची कंडिशन बघा कशी, एकदम शेपमध्ये. तुमचा भाऊ 70 किलोवर आहे प्रॉपर. पाऊस पण कमी जास्त नाही, 70 किलो आहे परफेक्ट. 65 खूप कमी झालं आहे माझा. दुर्गेश 65 4 किलो कमी झालं माझा. आता आमचा वर्कआउट वगैरे झालं आहे. आम्ही 14 जण होतो. चला चाललो आता रूमवर. चिकन वगैरे घेऊ कोपरेक्षामध्ये. बघू आता कसा काय रूमवर जाऊन बनवू काय करू. आता आम्ही ग्लोबूसला आव्हान घेतले एवढा. आज खिमा बनवायचा आहे, चिकनचा खिमा. की आता सगळं आता बंद ऑनली प्रोटीन, नॉट चीट. डाएट करू आता आपण. बॉडी बनवायची आपल्याला, बनवायची तर बनवायची. आलो आता घरी, प्रोटीन पितो. आता विचार करतो कुठला फोडू. चॉकलेटच फोडतो. चॉकलेट बघू इथला प्रोटीन बनवतो कामाला. फोडले मी प्रोटीन. चॉकलेट असे आपला ग्लास एक स्कूप घेतली. चलते बॅडी थोडासा घेऊ. बोर्मिटा हरका लागतो थोडा, पण ठीक आहे, मस्त आहे. बघा आज बी बनवल्या चपात्या. आज बी 16-17 बनवल्या बाई. खिमा बनवले 1.5 किलो आहे. 14 जण खायला आहे. दाबून खावाच. जास्तच बनवले. वाचला तरी चालेल, पण बाई पोट भरला पाहिजे. भूक लागली बाई. आता बसलोय मी कॅन्टीनला. चिकन कोरीचा मागवले, कॉफी. आजचा दुसरा दिवस आहे. काल जास्त ब्लॉग शूट नाही झाला, म्हणून आज पण शूट करतो. नमस्कार मंडळी, इट्स अ नेक्स्ट मॉर्निंग. दुसरा दिवस आहे. काल ब्लॉग शूट नाही झाला जास्त. आता पहिला लेक्चर आमचा होता सकाळी लवकर 8:30ला. तो अटेंड करून दुसरा लेक्चर कॅन्सल झाला आहे. 2 तास मध्ये गॅप होता. आता अर्धा तास तर गेला. मी मील घेतली, एक चिकन खाल्ला आणि कॉफी घेतली. आता चालू जिमला. 1.5 तास आहे तर परत जिम करून येता, कारण संध्याकाळी परत मग लेक्चर पण लेट आहे. अजून 4 लेक्चर आहेत. मग नंतर वैताग पण येतो जायला, आणि टाईम पण थोडा मॅनेज करायला लागेल. आधीमध्ये जसा टाईम भेटेल तसा तो त्याचा वापर करायला लागेल. नुसताच फालतू बसून मग काय फायदा नाही. चला आता जाऊ जिमला. आज बॅक बायसेप मारता मी. मस्त 1-1.25 तासात वर्कआउट करू. तसं आहे माझ्याकडे ऑलमोस्ट 2 तास आहेत. 1.5 तास वर्कआउट करून 10 मिनटात लगेच युनिव्हर्सिटीला. जवळच आहे, इथंच आहे. चला आता भेटतो तुम्हाला जिममध्ये वर्कआउट करताना थोडा वेळ.
एकटाच आहे, बाकी ते लोक हॉस्टेलला गेलेत, त्यांना हॉस्टेलला जायचं होतं. जिम पण आपल्या युनिव्हर्सिटीपासून जवळच आहे, लांब नाही. ही युनिव्हर्सिटी आहे आणि ही सिबर बँक आहे. आणि ही लाल दिसतोय ना, हा लाल, इथून फक्त इथं गेलो ना लगेच अशी जिम आहे. हे बघा, ही लाल बिल्डिंग बोललेलो ना मी, इथून फक्त एवढा सरळ जायचा. आणि हे स्टेअर्स आहेत ना इथे, हे झाड आहे समोरचा, हा झाड होता तो. इथून लगे आतमध्ये येऊन समोरचीच बिल्डिंग, समोरची बिल्डिंगला लगेच ही जागा आहे अंडरग्राऊंड यायला. बाकी असं इथं म्हणजे एक अपार्टमेंट टाईपच आहे आणि खाली अंडरग्राऊंड खोलला ना खाते गेलो. खोला लगेच जिम आहे. लगेच इथून एंट्री केली ना तर समोर असे कार्डिओ वगैरे. बाकी येतो तुम्हाला दाखवले मी. इथं स्टँड असतो कपडे ठेवायचा, इथं फक्त हे काढायचं जॅकेट आणि मग बाकी चेंजिंग रूम्स इकडे. इथं बॉईजचं आहे, इथं गर्ल्सचं आहे आणि हा आपला कार्डिओ एरिया आहे. बाकी इकडं जिम अख्खी. करता चेंज, मस्त करू वर्कआउट, मग जाऊ लागेल. खाली बंद असं मला वाटतं का पेटपूजा झाली, मस्त वर्कआउट करायला मजा येईल अजून. कारण का बाकी मी असं वर्कआउट करायला जाताना नॉर्मली तेव्हा खात नाही मी जास्त, काय मी काय खातच नाही. डायरेक्ट लेक्चरवरून जाताना तर काय खाऊन पण जात नाही. खाऊन वर्कआउट केला ना काहीतरी तर बॉडीने पण एनर्जी असतं आणि वाटतं पण चांगला. जरा आता चेंजिंग वगैरे केले, पटापट जाता वर्कआउट चालू करता. हिला ही सायकल चालू आहे, ही जी मजा वेगळी एक. एकदम आरामात बसायचा, टी व्ही बघत. भले या समजत नसेल आपल्याला, रशियन असतं या, तरी पण मजा येतं आरामात बसून. तर मस्तपैकी वर्कआउट करून झालेलं आहे. शूट करायला कोण नव्हतं म्हणून मी शूट नाही केला. जाम मजा आली वर्कआउट करायला. वर्कआउट करून बाहेर आलं तर असं फ्रेश वाटतं ना, असं एकदम फील लाईक कूल, एकदम फ्रेश वाटतं. आता फुल एनर्जी के साथ, फुल एनर्जीमध्ये आता भाई लेक्चरला बसू. तसा पण लेक्चर असाच आहे. कुठलं लेक्चर माहिती आहे का? लाईफ सेफ्टी. लाईफच्याबद्दल सेफ्टी कशी ठेवायची ते सांगतील. त्याचा काही उपयोगच नाही आपल्याला, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या सब्जेक्टचा करीन मी, जो माझा बाकी आहे. चला जाऊ लवकर. कॉन्टेंट व्हायला चांगले मी नाही. ते हॉस्टेलला गेले, त्याला चांगले प्रोटीन घेऊन ये बाई बॉटलमध्ये, आपल्या शेकरमध्ये. तो प्रोटीन पण घेऊन येईल, म्हणजे प्रोटीन पण लगेच पियाला भेटेल आपल्याला. आता वर्कआउट झाल्या तर अजून मजा येईल बाई. मील घेतली, वर्कआउट केला, प्रोटीन पिऊ आपला बाई. डायरेक्ट लगे संध्याकाळी बघू काहीतरी. काही तर आता तर पोट भरले, पण संध्याकाळी भूक लागलच. आता थोडा धुक्का पण पडायला चालू झाले. हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल ब्लर. कारण का आज थंडी आहे आणि आज धुका पडेल, रात्रीपर्यंत पडेल. आणि भाई एक स्पेशल गोष्ट तशी जस्ट मी बघितला, आपल्या 18K झालेत इंस्टाग्रामला. आहे फुल सपोर्ट. यूट्यूबला पण आता लवकर करा भाई. यूट्यूबला माझं काय झालं, ब्लॉग डेली का नाही पडत हल्ली, कारण का टाईमच नाही भेटत आणि ब्लॉग शूट पण नाही होत तेवढे, म्हणून मी टाकत नाही. 3-4 मिनटाचे ब्लॉग टाकून काय फायदा नाही. 8-10 मिनटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर पाहिजेच, थोडा तरी बघायला काहीतरी पाहिजे, म्हणून मी टाकत नाही डेली ते. मग ते आता असं कट करून, आता जसा हा आहे ना ब्लॉग तसाच टाकून. 18K झाले, लवकरच 20K होतील. लवकरच होते, खूप लवकर. म्हणजे एवढ्या लवकर झालेत ना 18K. कारण का मी जेव्हा इंडियाला होतो ना लास्ट दिवस, तेव्हा माझे 13,000 फॉलोअर्स होते. आणि तिथून इथपर्यंत आलो आहे मी. तर 1 महिना झाला, एक्झॅक्ट 1 महिना 1-2 दिवस असे झाले. 1 महिन्यात तुम्ही ऑलमोस्ट 5,000 फॉलोअर्स वाढवलेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. 5,000 लोक माझ्यासोबत जुडलेत, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. चला असंच पुढे जात राहू आपण, असंच नवीन कॉन्टेंट तुमच्यासाठी देत राहीन. सध्या काही एवढा शूट नाही होत, कारण का स्टार्टिंग आहे अजून. आता क्रिसमस येईल, न्यू इयर येईल. इथे खूप सेलिब्रेट करतात. मेन म्हणजे ह्या लोकांचा मेन सण आहे क्रिसमस, त्याच्यामुळे इथे सेलिब्रेशन भारी असतात क्रिसमसला. आम्हाला सुट्ट्या पण खूप आहेत, तर तेव्हा पण आम्ही फिरूच, म्हणजे 15 दिवसात कुठे ना कुठे फिरणारच आहे सुट्टी असल्यावर बोलला तर.
तर तेव्हा पण एकदम मस्त मस्त ब्लॉग येतील. तुम्ही त्या ब्लॉगसाठी पण वेट करा. आणि सर्व तुम्हाला युनिव्हर्सिटीबद्दल पण मला सांगायचं आहे. तो पण एक दिवस तसं मला फ्री भेटेल ना, त्याबद्दल पण तुम्हाला सर्व माहिती देऊन टाकेल मी. एक ब्लॉगमध्ये ना होणार, बरेच ब्लॉग म्हणतील त्याचे पण, कारण का बरेचसे डाऊट असतात प्रत्येक जणांना ॲडमिशनबद्दल कसं काय. सर्व सांगेन हळूहळू. ॲडमिशन आता नेक्स्ट इयरच होतील, यावर्षी तर नाही म्हणतो करायचे, कारण की स्टॉप झालं ॲडमिशन. आता कॉलेजेस चालू झालेत कधीच. त्यासाठी नेक्स्ट इयरसाठी रजिस्ट्रेशन वगैरे कसं करायचं सर्व सांगून ठेवीन तुम्हाला. चला आता जाऊ कॉलेजला, भेटता तुम्हाला डायरेक्ट आता लेक्चरला. ही बिल्डिंग आहे लाईफ सेफ्टीची. तो असं कार्ड पंच करायला लागतो तेव्हाच खोलते, बाकी युनिव्हर्सिटी खोलत नाही. युनिव्हर्सिटी कार्ड असतो तो इथे पंच केला ना तेव्हाच डोर ओपन होईल, बाकी आता कोणी पण येऊ नाही शकत. आणि याची टेक्नॉलॉजी एवढी पुढे आहे ना, स्कॅनिंग सिस्टम जी आहे ती एवढी पुढे आहे ना, पॉकेटमध्ये काढले तरी पण तो स्कॅन होतो. म्हणजे खूप असा ॲडव्हान्स आहे. बघा किती क्यूट आहे. गेला इकडे झाल्यावर शॉपमध्ये, अरे चुकीचं सेक्शन. इकडं आम्ही आज पण खिमा घेतले बाई, कारण काल आम्हाला खिमा पटला घेतला आज पण. इथं सुपर मार्केटला फायदा काय माहिती आहे, फुकटचा काय पण खायला भेटतो ओपन. तर तसं मी पीनट्स घेतलं. त्या सुपर मार्केटला द्राक्षे आणि या काजू बदाम ड्रायफ्रूटचं पैसे भरायलाच लागत नाही इथं बाई. सक्तो आले बा असा सक्तो. जेवायला खिमा बनवले, खिमा आणि राईस. काल पटला म्हणून आज पण आणला. तशीच मस्त जेवण वगैरे करून फ्रेश झालो, आंघोळ केली गरम पाण्यात. मस्त एवढ्या थंडीमध्ये गरम पाण्यात आंघोळ करायला पण मजा येते. आता उद्या मेड बायचं लेक्चर आहे, स्टडी करता गपचूप बसून. मिओसिस मायटोसिस पण करायचं आहे अख्खा. चालू लवकर लवकर स्टडी करतो. केस कशी बारीकपर्यंत केले चपटी करून करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला लास्टला डायरेक्ट. आता आपल्या रूममध्ये वायफाय गेले म्हणून आता इथं बसल्यावर कौशत इथं बसलेलं 1 तास झाला. कटाला आला, तिथं वायफायच नाही, काही ChatGPT पण नाही मारायला भेटत. इथं बसल्या आणि इथं बघा पार्थने कशी छोटूशी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली. मस्त आहे ना, मस्त आहे त्यांनी ठेवली इथं टेबलवर, भारी वाटतं. चला आता करू अभ्यास, डायरेक्ट शेवटला भेटता तुम्हाला व्लॉग एंड करायला. बघू आतून काय होतं का. चालू द्या आता बाई. तर मंडळी झोपता. आता भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.